घरामध्ये लहान मुलांसाठी बड्डे पार्टी असेल किंवा तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर हे डेझर्ट नक्की करून पहा. फ्रेश फ्रूटची चव यात अतिशय छान लागते. तर तुम्हीसुद्धा फ्रूट कस्टर्ड नक्की ट्राय करा. यासाठी मी 3 कप फुल फॅट क्रीम दूध घेतलेले आहे. ते व्यवस्थित उकळून यामध्ये मी अर्धा कप साखर घेतलेली आहे. साखर तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता. दूध उकळत आहे तोपर्यंत इथे मी 1 चमचा कस्टर्ड पावडर घेऊन यामध्ये थंड फ्रीजमधल्या दुधाने याची छान पातळ पेस्ट करून घ्यायची. आता ही पेस्ट आपण या उकळलेल्या दुधामध्ये घालून घ्यायची आहे. ही पेस्ट दुधामध्ये घातली की त्यानंतर दूध मात्र आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर ही पावडर खाली चिटकते. 5 मिनिटांनी आपले दूध या कन्सिस्टन्सीला येईल. आता आपण गॅस बंद करायचे आणि हे दूध फ्रीजमध्ये थंड करायला 2 तासासाठी ठेवून द्यायचे. तोपर्यंत मी फ्रूट कट करून घेते. फ्रूटमध्ये मी फ्रेश बनाना, ब्लॅक कलरचे ग्रेप्स, ग्रीन कलरचे ग्रेप्स घेतलेले आहे. तसेच ॲपल आणि डाळिंबही मी यात वापरणार आहे. डाळिंब फ्रूट कस्टर्डमध्ये फार महत्त्वाचे आहे. फळं फ्रेश आणि गोड असावीत म्हणजे आपले कस्टर्ड छान लागते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही फळं घेऊ शकता. शक्यतो आंबट फळे टाळा. फ्रूटही बारीक कट करा म्हणजे कस्टर्ड चांगले लागते. मी हे सर्व फ्रूट कट करून आणि डाळिंब सोलून घेतलेले आहे. हे फ्रूट प्लॅटर किती सुंदर दिसत आहे ना. 2 तासाने फ्रीजमधले दूध काढून घेतलेले आहे. हे व्यवस्थित थंड झालेले आहे. यामध्ये आता आपण कापून घेतलेली सगळी फळे टाकून घ्यायची आहेत आणि आपले फ्रूट कस्टर्ड तयार झालेले आहे. अशाच मस्त रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.